आपण काल आलेलो दुपारी 1 वाजता सहलीला इथे उत्कर्ष रिसॉर्टला कर्जत इथे. तर आपण आता इथे यांचा एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत. अपनी सोच और समझ को अलविदा कहो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. तर पहिला आपण इथे आमचे क्लीनर सीटवर बसलेले राज भोसले, त्यांचा विचारू त्यांना कसं वाटतंय. एक्सपिरियन्स खूप सुंदर होता आणि स्पेशल थँक्स टू देवेंद्र वाघवे आणि सुरवा परुलेकर. दोघांनी मेहनत घेऊन गाडीची व्यवस्था केली ती देवेंद्र सरांनी आणि रिसॉर्ट बघितलं ते सुरवाने. खूप चांगला होता एक्सपिरियन्स. असंच पुढे आपल्या सहली होत राहत आणि अशीच मित्रमंडळीची साथ लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आज के लिए फिलहाल इतना ही. धन्यवाद. पहिलीच आपल्याला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आपल्या पिकनिकला. त्याच्यानंतर आपण आपल्या सहलीमध्ये आलेले छोटे छोटे उस्ताद सुयोग बागवे यांच्याशी बोलणार आहोत. तुम्हाला कसं वाटलं इथे. सुपर. जेवण, स्विमिंग पूल काय कसं काय. मस्त. आम्ही बघितलं की तुम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरत नव्हतात. काय कारण काय होतं त्याचं. मला स्विमिंग येत. स्विमिंग येत नाही आणि स्विमिंग मध्ये उतरल्याशिवाय नाही येणार. काय बोलतोय. अरे मैं क्या बताऊं. मैं क्या बताऊं. पुढच्या वर्षी येणार. हा, पुढच्या वर्षी येणार. तर आपल्या पुढच्या वर्षीसाठी एक मेंबर तर आता तयार झालाय. त्याच्यानंतर आपण येणार आहोत आपल्या WCL टीमचे करता धरता संजय सर. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. जे आपल्या पोरांमध्ये नेहमीच उत्साहात असे सहभागी होतात. उत्साही कार्यकर्ते म्हणता येते आपल्या मंडळाचे. चल बस तू लायक है क्या. त्यांना विचारू त्यांना कसं वाटलं. हा अनुभव खूपच छान होता. सहलीचा मी दरवर्षी उपभोग घेतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मला असू दे काही लहान असो मोठे असो सगळ्यांनीच उपभोग घेतला पाहिजे असा सहलीचा. वेळ सगळ्यांकडे असते नसते काय नाही पण असा जेव्हा एकत्र भेटतो एक वेगळी एनर्जी जनरेट होते आपल्यामध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर मला खूप चांगला अनुभव झाला आणि बोलण्याचं म्हणजे की आता जसा सुयोग म्हणाला या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी मग त्यांनी काहीतरी नवीन शिकला पण भले एन्जॉयमेंट करता करता काही गोष्टी नवीन शिकले पण बरोबर. यही नहीं अभी और सुनिए. तर खूप छान अनुभव होता आणि खूप एनर्जेटिक होती आणि ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट जर्नी. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आणि या वर्षीची आपली पिकनिक आहे काही लोकांनी मिस केली आहे आणि काही लोक आले नाही. त्यांचं तुम्हाला हे काय त्यांना काय उपदेश आहे तुमचा. सगळ्यांनी याचा उपभोग घेतला पाहिजे होता पण आता ज्यांनी नाही घेतला ते म्हणतात ना वो तो जैसी जिसकी सोच. थँक्यू. त्यानंतर यांचे रिपोर्टी सनी गौड तिथे आहेत. त्यांना विचारू. इट्स गुड. दोन शब्दात भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. फक्त मजा आली म्हणून 2 शब्दात त्याने आपलं मनोगत संपवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे ट्रेजरीचे सिंगल हँडेड लीड इथे महेंद्र बाहुबली अथर्व. आपण त्यांना विचारू काय वाटतं. एक नंबर एक्सपिरियन्स होता ह्या वर्षी. एवढी मजा आली. बात तो सही है. सगळ्यांनी श्रीनाथी जो माहोल बनवून सगळ्यांना मजा केली आहे. Some viewers may find the following video disturbing. Viewer discretion is advised. अरे देवा ये गडबड आहे बाबा. डान्स करून मजा आली यावेळी खूप. सगळ्यात दारू पण लिमिटेड होती ये फंस गया सीएम. पण मजा आली धमाल. असं नाही सगळं एरिया कव्हर केलं आपण यावर्षी. काही सोडलं नाही. सगळे पत्ते खेळलो टर्फ खेळलो पट्टे खेळलो मजा आली यावर्षी. झालं. त्यांनी एक आपल्या मनोगत व्यक्त करताना एक विशेष याच्यावर भार दिलाय तो म्हणजे दारू कमी होती. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. त्यात काय म्हणजे तो रिग्रेट म्हणून रिग्रेट नाही चांगला म्हणून. मला लिमिटेड होती पण मजा आली. तेवढ्याच्यात केक मस्त लागली. बास. फक्त मिंटी जामूनच्या 2 बॉटल पाहिजे नेक्स्ट इयर. काही लोकांचं एकच हे असतं की मुलं बाहेर पडले की फक्त दारू कौन है ये लोग,
कहाँ से आते हैं? असं काही नाहीये. सगळा खेळ होतो, एकत्र भेटतात, विचार मांडले जातात, सगळं मस्त छान अनुभव असतो. तो सगळ्यांनी घ्यावा असं माझी. आपण याचे व्हिडिओ आपण रिलीज करणार आहोत लवकरच. त्यात तुम्हाला दिसून येईल की आम्ही किती मजा केली इथे. आणि अजूनही आमचे काही लोक बाकी आहेत. महेश नुकतेच आपल्या IDFC मधून बाहेर गेलेले, मुक्त झालेले. त्यांना विचार त्यांचा अनुभव कसा होता. माझा अनुभव IDFC असा आहे की मी मजा थोडी कमी केली, पण मजा जास्त घेतली लोकांची. अरे कहना क्या चाहते हो? आणि पत्ते वगैरे चांगले खेळले, मजा आली. टर्फमध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलो, 4-5 मॅचेस जिंकलो कंटिन्युअसली. एकही मॅच हरलो नाही. एकही मॅच हरलो नाही. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है बाकी सागर आणि राज यांची थोडी जुगलबंदीची मजा घेतली. आणि अशाच प्रकारे पुढे पिकनिक चालत राहू हीच ईश्वरची प्रार्थना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. थँक्यू. म्हणजे याने सुख राहून जे आग लावायचं काम. आग लावायचं काम आणि जे ओले झालेले त्यांची मजा बघण्याचं काम केलं इथे. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना पड़ेगा. तर आता आम्ही येतोय. सागर हे आता सध्या नोटीस पिरियड आहे, शेवटचे काही दिवस उरलेत, त्यांचं आपण जाणून घेऊ काय त्यांना काय वाटतंय. अनुभव खूप चांगला होता. खरोखर राज भोसलेंच्या आभार मानावे लागेल की दरवर्षी ते इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतात. व्हेरी गुड. बरोबर, हे ऑर्गनायझिंग करणं म्हणजे सोपं काम नाही आपल्याला वाटतं. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. मी स्टार्ट टू एंड आपण नाही पैसे जमवाजमी करणे, कोणाचे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील नसतील, पण प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या कंपनी आता जॉबला लागलेत, तरी सुद्धा ते पुढे येऊन पुढाकार घेणे ही मोठी गोष्ट आहे. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. हेच पुढाकार पुढच्या वर्षी पण घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि क्यों भी ओव्हर ऍक्टिंग करता साला, ओव्हर ऍक्टिंग की औलाद. अनुभव खूप सुंदर होता. थँक्यू सो मच. देखो चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर सागर जाताना आपल्या शेवटच्या दिवसात काही चांगले इथून मेमरीज घेऊन जातोय आपल्यासोबत. आणि इथून बाहेर गेल्यानंतर आपल्याला पिकनिकला जॉईन करेल अशी हीच अपेक्षा. त्याच्यानंतर आपण पुढे जातोय. रणजित शेट्टी जे IDFC सोडून साधारण 4 ते 5 वर्ष झाली, तरी दरवर्षी यायचा प्रयत्न करतात. काही वेळा होतं, काही वेळा नाही होत, पण यावर्षी नक्की आवर्जून आले तिथे. अरे मृत्यु के बाद क्या होने वाला है कौन जाता है. जो मौज करनी है अभी कर लो. त्यांना विचारून घेऊ. व्हेरी गुड एक्सपिरियन्स अँड व्हेरी स्पेशल थँक्स. हे आपला पर्सनल आहे. The new generation is very, and new team is very nice, and I loved it. Thank you. थोडंसं हे समझ रहे ना आप? लेकिन सुन के अच्छा लगा. तसं थोडंसं. त्याच्यानंतर आता आहेत आमचे MNC मध्ये लपटे लागलेले. साला ये दुख काय खतम नहीं होता बे. तिथे सगळं सिंगल हँडेडली असं स्वतःच्या खांद्यावर घेऊन बाहेर चालणारे विठोबा नाईक. त्यांना विचार त्यांचा कसा अनुभव होता. खूपच छान अनुभव होता. आम्ही हे आता ही तिसरी ट्रिप आहे आमची. टेरेस में बोल रहे भाई, थोड़ा आरामात एन्जॉय. अच्छा, ये आपकी तीसरी ट्रिप है भाई, कुछ भी बोल सकते. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. अशी ट्रिप झाली पाहिजे. गेट टुगेदर खूप कमी होतात आणि गेट टुगेदर झाले तर असे बाकीचे फालतूच होतात. एवढे काय चांगले नाही आपले. म्हणजे जे आपले फ्रेंड सर्कल आहे, अदर दॅन कलिग्स, आपण फ्रेंड्स म्हणजे ते टिकायला पाहिजे प्रत्येकाने. आणि थ्रू आउट आवर लाईफ प्रत्येकाने एकमेकांना म्हणजे टचमध्ये राहायला पाहिजे. हे असं एक अनुभव असतो प्रत्येकाचा. So thank you all of you for joining this journey. ये पार्ट 2 पार्ट 2 तेरे हिसाब से बोल. मजा आली बहन. ये क्या हो गया? ओ
तो एक असतो आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये जो जाणता व्यक्तिमत्व होऊन आता प्रत्येकाला असं सरळ ज्ञान द्यायचं हे काम करतो. तेच काम केलंय विठोबा नाईक यांनी. आता आपण जातोय देवेंद्र बागवे लिमिट टीमचे करता ज्यांच्यामुळे आपली लिमिट टीम अजून टिकून आहे, चांगल्या रीते चालते, ज्यांचं सगळे टीममेट्स ऐकतात असे आपले देवेंद्र सर. The most violent, the most diabolical, the most dangerous, a beast slayer, a conqueror's conqueror, the goat of all goats. भिंत म्हणून ओळखले जातात. बघू आपण ते काय बोलतायत. माणूस कामावरती पैशाने किंवा ह्याच्याने ओळखला जात नाही, तर घेतलेल्या अनुभवावरून ओळखला जातो. आणि हे अनुभवच माणसाच्या जवळ नेतात आणि जोडतात. तर हे असं उपक्रम चालू राहू दे. त्याचा छोटा हातभार आमच्या साईडने नेहमी लागत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना.